तर 15 मिनिटांमध्ये आपण 3 षटक हाताळले नाहीत तर 38 सर्कलच्या आतमध्ये एक अतिरिक्त खेळाडू चौथ्या षटकामध्ये घेतला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. ऑन स्ट्राइक बॅटर तयार होईल. टीम बॅटिंग करत असताना अनिकेत भाऊ 11 उंबरकोड हा संघ बॅटिंग करताना आपल्याला दिसते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेट्स प्ले गेम दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट बोथ द डिमांड शो द गेम शो द क्वालिटी क्रिकेट. आणि पहिला बॉल स्पर्धेचा पहिल्या बॉलवरती टोकत असताना चौकार बॅटरच्या बॅट मधून पहिला चौकार येत असताना स्पर्धेचा शुभारंभ चौकारानं करत असताना तर दोन्ही टीमचे 12th मॅन दोन्ही टीमचे 12th मॅन आपण लगेच आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये दाखल व्हायचं. सलामीची जोडी निखिल आणि त्याच्या साथी नॉन स्ट्राइक बॅटर सूरज आणि बॉलिंग ट्रॅक वरती आयुषला आपण पाहत आहे. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. क्लास बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. दुसरा बॉल यावेळेला देखील पॅटर्न पाठच्या मधून बॉल चाललाय. अगदी विकेट किपर बीट झाले. तदनंतर शॉर्ट फाईन लेगचा कमबॅक बॅकअप इथे मित्र मिळत असताना एकच धाव मिळेल. पहिल्या बॉलवरती चौकार दुसरा बॉलवरती सिंगल. स्पर्धा धमाकेदार. या स्पर्धेचे आकर्षण म्हणजे या चमचमत्या ट्रॉफ्या अगदी 12 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि तब्बल या संपूर्ण स्पर्धेमध्ये 24 संघांचा समावेश असेल आणि 24 संघांमध्ये कोणता एक संघ या चॅम्पियन्स ट्रॉफीवरती आपलं नाव करेल याचं उत्तर उद्याच्या दिवसामध्ये जरूर पाहायला मिळेल. लो फुल टॉस बॉल अगदी पुढे टाकलेला बॉल अगदी बॅटन पॅटच्या मधून बॉल टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. अगदी मान्यवरांची मांदियाळी आमच्या या मुख्य व्यासपीठावर आपण पाहत आहे. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि या असोसिएशनचे अगदी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुकाची विद्यमान अध्यक्ष आदरणीय सन्मान्य चंद्रकांतजी दादा मोरे आमच्यासोबत जॉईंट आहेत. ते देखील या मॅचचा खऱ्या अर्थानं मनमुराद आनंद लुटत असताना धावफलका जर विचार करायला गेला तर धावफलकावरती धावा लागायला गेल्या तब्बल 6 आणि 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिला चालू आहे. मॅन्डेटरी पॉवरप्लेचं पहिलं षटक P1चं पहिलं षटक आणि या पहिल्या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यायचा प्रयत्न बॅटिंग करत असताना अनिकेत 11 उंबरकोडा संघ आपण पाहतो. या वेळेला फटका उडवला. वाडिश लॉंग ऑफला क्षेत्र खाली आहे. दूरवरचा अंतर चेस करत असताना फिल्डर भन्नाट वेगाने चेंडूवरती आल्यात. तब्बल दुसऱ्या टप्प्यावरती इथे चेंडूला गादर करतील उचलतील वागतील थ्रो फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा इकवडण्याचा अवधी होता आणि तब्बल या बॉलवरती 2 धावा इकवडल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या साथीनं पूर्ण एकदा धावफलक हळूवारपणे पुढे ढकलत असताना 8 अंकावरती. शेवटचा बॉल या वेळेला हाईट फॅक्टर जरूर पाहावा लागेल. यस पंच आमच्याकडे वळतायत. एक हात इथे समांतरण करत असताना नो +4 सोने पे सुहागा. नशिबाची साथ नशिबाचा पंजा मिळत असताना इथे मात्र धावा मिळतील या बॉलवरती तब्बल 5 आणि 5 धावेच्या साथीनं टीमची टोटल डबल डिजिट मध्ये दुहेरी अंकामध्ये तब्बल 13 अंकावरती. षटक क्रमांक पहिला चालू आहे आणि या पहिल्या षटकाचा पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घेत असताना टीम अनिकेत भाऊ 11 उंबरकोड संघ आपला 12वा खेळाडू पाठवा इकडे. लवकर पाठवा. यस दोन्ही टीमचा 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं असेल. फ्रीडचा बॉल होता साईडला फटका लंग कार्पेटच्या साह्याने खेळायचा प्रयत्न. मिडॉनचा फिल्डर चेंडूवरती भन्नाट वेगाने जातोय. तोपर्यंत 2 धावा इकवडण्याचा अवधी होता. पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा इकवडल्या गेल्यात आणि षटक क्रमांक संपलाय ते तब्बल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात जोडल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये बिनबाद अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड या टीमची टोटल 15 अंकावरती. स्पर्धा धमाकेदार स्पर्धा दर्जेदार आहे. नवलाई कोतवाल कला व क्रीडा सामाजिक संस्था आयोजित सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत नवलाई देवी चषक 2024 हे दर्जेदार पर्व आपण पाहत आहे. क्रिकेटची शाळा क्रिकेटची नगरी क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा रणयुती महासंग्राम क्रिकेटचा कुंभमेळा आणि थर्रार क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज या नगरीमध्ये रंगतोय या मैदानामध्ये रंगतोय. भव्य क्रिकेटचा सोहळा निमित्त फक्त एकच नवलाई देवी चषक 2024. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय. दुसऱ्या षटकामध्ये प्रदीप निघालाय पहिला बॉल घेऊन.
पहिला बॉल ऑन साईडला फटका खेळून काढला, हलक्या हातानं सॉफ्ट हँडनं खेळून काढायचा प्रयत्न अगदी 100% एफर्ट्स इथे मात्र देत असताना जीवाच्या आकांताने प्रयत्न करतीये क्षेत्ररक्षण करत असताना टीम साई कामते संघ. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. स्ट्राईक इनला आपण पाहत आहे निखिलला, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय, तोच निखिल ऑन स्ट्राईकला सज्ज. या वेळेला फ्रंट फुटला आले, पंच केलाय, फिल्डर आहेत एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये, हाताचा पिसारा फुलवत असताना हा मोठा धक्का लागत असताना पहिला आदरा निखिलच्या स्वरूपात. बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा कळाला. निखिल बॅक टू द डगआउट. यस डीजे. झालाय अगदी भारताच्या संघासाठी तो विराट कोहली, न्यूझीलंड संघासाठी तो केन विलियमसन, तसाच अनिकेत भाऊ 11 उंबरकोट या संघासाठी आलाय विशाल. आणि आले आले आपला बॅटचा फेस ओपन करत असताना स्विच हिट केलाय. स्विच हिट सुपर हिट, दुहेरी हस्त्र चालवत असताना इथे मात्र ठोकलाय चौकार. आणि इथे आल्या आल्या आपल्या नावाची शैली सोडत असताना हा चौकार ठोकलाय. आले आले आपल्या बॅटचा फेस इथे ओपन केलाय फलंदाज विशालने. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, दुहेरी हस्त्र चालवलंय आणि चौकार देखील ठोकत असताना चौकारच्या साह्याने धावसंख्येमध्ये वेगाने वाढ धावफलक जाऊन पोहोचलाय टीम साई कामते या टीमची. 20 धावा साई कामते संघ आपण पाहताय क्षेत्ररक्षण करत असताना कुठेतरी कमबॅक करावं लागेल साई कामते या संघाला. आणि बॅटिंग करत असताना टीम आपण पाहताय अनिकेत भाऊ 11 उंबरकोट संघ. विशाल आपण पाहताय स्ट्राईक येईनला, नॉन स्ट्राईक येईनला. सूरज तयार होईल, बॉलिंग ट्रॅक वरती प्रदीप निघालाय. या वेळेला देखील बॉल विचित करायचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट खेळायचा होता प्रयत्न. फर्स्ट ला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ जाऊन विसाला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल विकेट, तिसरा बॉल चौकार आणि हा चौथा बॉल इथे डॉट आलाय. अगदी या चमचमत्या ट्रॉफ्या आपण पाहताय. या वेळेला देखील ऑन साइडला फटका खेळायचा होता आडव्या बाटनं, हा ब्लँक स्ट्रोक खेळायचा होता, हा देखील प्रयत्न फसत असताना स्टील 1 to go, लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा बॉल. कमबॅक फार चांगलं केलंय. इथे म्हटलं जातं ना, आयुष्य असो वा क्रिकेट, कमबॅक करणं फार महत्वाचं आहे आणि तेच इथे कमबॅक करत असताना शेवटचा बॉल. या वेळेला लाईन पाहावी लागेल, लेन पाहावी लागेल आणि इथे मात्र चांगली लेन, चांगली लाईन. जरी चौकार आला असेल तिसऱ्या बॉल वरती, तदनंतर 3 बॉल इथे मात्र सलगचे डॉट हाताळत असताना गोलंदाज प्रदीपला आपण पाहिलंय काय षटक हाताळलंय. वॉर्ड बॉलिंग, फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्यांना कॅरी केली आणि षटक क्रमांक संपलाय दुसरं. 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात, त्या तब्बल 1 गड्याच्या नुकसानात 20 अंकावरती. 20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, tour completed on the scorecard from team Aniket Bhau 11 Umberkot. हॅलो चिक, नक्कीच 20 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलाय. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामध्ये प्रगती पथावरती बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय संदीप. संदीप तयार होईल. अगदी या मान्यवरांची मांदियाळी आमच्या मुख्य व्यासपीठावरती रंगत असताना बरेचसे दिग्गज मान्यवर या मार्चच्या या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत असताना संदीपाला तिसऱ्या षटकामध्ये पहिला बॉल घेऊन निघालाय सलामीचा फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक येईल सूरज.
यावेळेला आल्या आल्या संदीपचं स्वागत करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आइये भाई आइये स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकारानं स्वागत केलंय फलंदाज सूरजने, गोलंदाज संदीपचा. दुसरा बॉल घेऊन हा देखील बॉल उडवलाय, फटका फसलाय की काय. बॉल चाललाय नोमास लँड मध्ये. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर धावत असताना तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे एकवटल्या जातील. 2 धावा एकवटण्यापासून कोणी अडवू शकणार नाहीये आणि 2 धावा एकवटल्या देखील गेल्यात सहजरित्या. येस, 1 शॉट असेल, एकच धाव. सत्तावीस धावा, एकच धाव असेल या बॉलवरती. पुढे ससा फटका खेळला, डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. इथे मात्र वाडिश लॉगॉफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत असताना त्यांना बीट करून बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सेफ शॉट म्हणून मानलं जातं तसं स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहत आहे. अगदी स्क्रीनच्या वरून बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. नवलाई देवी चषक 2024चा हा शानदार चौकार. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. विश्वसम्राट कुडपण संघ एका बाजूला संघ असेल, तदनंतर त्यांना फाईट करेल दुसऱ्या बाजूला कांगोरीगड युवा 11 सडे हा संघ आपण पाहत आहे. या 2 टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल मॅच. 2 टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचे, टॉस करणं आपण गरजेचं असेल. विश्वसम्राट कुडपण संघ या टीमचे कॅप्टन आणि कांगोरीगड युवा 11 सडे टीमचे कॅप्टन. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय, तदनंतर जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 3ऱ्या षटकातील शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्टील 2 to go. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 5वा बॉल आपण पाहताय स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय, एक चौकार आलाय, 2 डबल. असा सूरज आपण पाहतोय. या वेळेला एज अँड गॉन. धक्का क्रमांक लागणारा तब्बल 2रा. बॅटिंग करत असताना टीम अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड या संघाला आणखीन एका विकेटचं पतन. तब्बल 33 या अंकावरती लागणारा 2रा झटका. सूरज देखील तंबूच्या आश्रयाला. अगदी 33 या अंकावरती तब्बल 2रा धक्का लागत असताना उंबरकोंड या टीमला आपण पाहत आहे. मोठा झटका लागलाय. अगदी ज्या खेळची बाट मैदानाच्या आतमध्ये बोलत होती, सूरज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावत होतं, त्या वादळाला शांत करण्याचं काम इथे मात्र संदीपने केलंय. आणि 5व्या बॉलवरती इथे विकेट कॅरी करत असताना शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. स्टील 1 to go. स्ट्राईक एंडला मंगेशला आपण पाहताय. तब्बल न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4. 4थ्या क्रमांकावरती मंगेश ग्यार. 5 अगदी शेवटचा बॉल उडवलाय, फटका फसलाय, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. विकेट किपर चेंडूच्या खाली कोणती चुकी होणार नाहीये. हाताचा पिसारा फुलवत असताना टिपलाय कीपरने जाईल आणि संपलाय फलंदाज मंगेशचा खेळ. 1 more विकेट डाऊन. आणखीन एका विकेटचं पतन यष्टीचे. 3रा धक्का लागत असताना उंबरकोंड या टीमला मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय. तू चल मे आया अशी परिस्थिती. बॅटिंग करत असताना उंबरकोंड या टीमची 33 अंकावरती धावफलक स्थिरावलाय. षटक क्रमांक संपलाय 3रा. 33 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट, 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 3 षटकांच्या अखेरीस 3 गड्यांच्या नुकसानात. आता मात्र फलंदाज विशाल स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला योगेशला आपण पाहत आहे. विशाल आणि योगेशच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. मोठा विश्वास दाखवला आपल्या संघाने आणि ती जबाबदारी इथे मात्र खऱ्या अर्थानं पार पाडावी लागेल. आणि शेवटच्या षटक स्ट्रॉक ओव्हरचं षटक, हाणामारीचं षटक डेथ ओव्हर आणि डेथ ओव्हर मध्ये 5 रन केले गोलंदाज अक्षयला आपण पाहत आहे. शेवटच्या षटकामध्ये अक्षय आलाय. 33 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या 3 गड्यांच्या नुकसानात. पहिला बॉल घेऊन निघाला डेथ ओव्हरचा गोलंदाज अक्षय, फलंदाज विशालच्या विरोधात. व्हेरी फर्स्ट बॉल
पहिला बॉल ऑन साइडला खेळून काढायचा प्रयत्न. कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर तैनात आहेत. बंडा आठवेकडे चेंडूवरती आल्या तर उचलतील, वागतील, फेकी करतील. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा मानस, तिसरी धाव होईल का? डोक्याची घंटा तर वाजली. बघता बघता या बॉलवरती 3 धावा एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अगदी चित्याच्या वेगानं आणि हर्दीच्या चपळाईनं या तब्बल 3 धावा एकवटल्या गेल्या. जिथे 2च धावा होत्या त्या ठिकाणी इथे 4थी धाव एकवटली गेली. 3 धावा आल्यात या बॉलवरती. पहिल्या बॉलवरती इथे 3 धावा आल्यात. टीमची टोटल 36 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक शेवटचा चालू आहे, चौथा चालू आहे. चौथ्या षटकातील दुसरा बॉल या वेळेला दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती डेंजर एंड थ्रोपैकी झाली आहे आणि बघता बघता धाव बादच्या स्वरूपात फलंदाज झालेत बाद. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना बॅटर योगेश देखील तंबूच्या आश्रयाला. चौथा धक्का लागत असताना तब्बल 36 अंकावरती स्ट्राइक रोटेट होईल. फलंदाज योगेश बाद झाले धावबादच्या स्वरूपात. मोठा धक्का लागत असताना चौथा फलंदाज बाद झालाय आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज सागर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. ही जमीची बाजू असेल टीम उंबरकोण संघासाठी. यावेळेला चांगला बॉल, चांगली लेन, चांगली लाईन आणि इथे ही सिंगल मिळतीये. यस पंच बॅटकट असेल, वाईज असेल, बॅटकटच्या स्वरूपात ही सिंगल आपण पाहताय. सिंगलच्या साथीने स्ट्राइक देखील रोटेट होईल. धावफलक स्थिरावलाय, धावफलक स्थगित आहे. ते 37 अंकावरती 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल मध्ये 4 धावा खर्च केला. शेवटचे 3 बॉल. 5वा बॉल यावेळेला देखील विकेट सॅक्रिफाईस जरूर करावी लागेल. बॅटिंग करत असताना उंबरखोड या टीमच्या फलंदाजाला आणखीन एका मोठा विकेट पतन होत असताना सागर देखील तंबूच्या आश्रयाला आपल्या जड पावलांनी माघारी परतलेत. सागरच्या देखील खेळीचा झाला अंत. सातत्याने विकेट वरती विकेट येत असताना उंबरकोड या संघाचे तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये अगदी विशालसाठी इथे सातत्याने विकेट सॅक्रिफाईस करतायत हे सर्व फलंदाज. पहिल्या बॉलवरती 3 धावा, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती धावबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. तिसऱ्या बॉलवरती सिंगल आली आणि चौथ्या बॉलवरती देखील इथे मात्र फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद झाले. स्टील 2 टू गो. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक या पूर्वार्धाचा पहिल्या सत्राचा. जयदीप नॉन स्ट्राइक एंडला, विशाल स्ट्राइक एंडला 5वा बॉल. अगदी खोदून काढायचा प्रयत्न. वाडीस लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. डीप मध्ये फिल्डर आहे. तर बघता बघता या देखील बॉलवरती 2 धावा एकवटल्या जातील. बरेचसे मान्यवर, बरेचसे क्रीडा रसिक, बरेचसे प्रेक्षक वर्ग या मॅचचा आणि या स्पर्धेचा मनमुराट आनंद लुटत असताना नीटनेटकं आणि प्रामाणिक हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते पोलादपूर तालुक्याच्या माध्यमातून. ही दर्जेदार आणि धमाकेदार क्रीडा स्पर्धा. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. पहिल्या सत्राचा शेवटचा बॉल. विशाल ऑन स्ट्राइक. शेवटचा बॉल ऑन साइडला अलंग कार्पेटच्या साह्याने फटका खेळून काढला. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर त्याने मोठी चुकी करत असताना इथे मात्र बॅकअप मिळालाय. काय घडतंय? जर बॅकअप नसतं तर या बॉलवरती जरूर 4 धावा आल्या असत्या. 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झाले बाद आणि 3 धावेच्या साथीने सत्र संपलाय. पहिला पूर्वार्धाचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या अखेरीस, पहिल्या इनिंगच्या अखेरीस पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना अनिकेत भाऊ 11 उंबरकोड या टीमची टोटल जाऊन पोहोचते तब्बल 42 अंकावरती आणि 43 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलंय. ते म्हणजे टीम साई कामते या संघाच्या विरोधात. लक्ष फार मोठं आहे आणि कशा प्रकारे साई कामते हा संघ या लक्ष्याचा पाठलाग करेल, कशा प्रकारे साई कामते संघ या 43 धावा चेस करेल आणि कशा प्रकारे अगदी अनिकेत भाऊ 11 उंबरकोंड हा टीम 43 धावा कशा प्रकारे डिफेंड करेल नक्कीच उत्तरार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी करूयात आपण टॉस आपण करणार आहोत. विश्वसम्राट कुडपण वर्सेस कांगोरीगड युवा 11 सडे या 2 टीम मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर चला कुडपण टीमचे कॅप्टन आणि सडे टीमचे कॅप्टन आपण लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय.
तर मी निलेशजी शिंदे साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत कुडपण टीमचे कॅप्टन आणि सडे टीमचे कॅप्टन या आपण. तर कुडपण टीमचे कॅप्टन आणि सडे टीमचे कॅप्टन. येस कुडपण टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईन झालेत. सडे टीमचे कॅप्टन आपण देखील या लगेचच यायचंय मान्यवरांच्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत. तर मी निलेशजी शिंदे साहेबांना विनंती करेल या आपण आपल्या शुभ असते आपण टॉस करणार. कुडपण टीमचे कॅप्टन आपण देखील या आणि सडे टीमचे कॅप्टन घ्यायचंय आपण. टॉस बॉक्स मध्ये आपण देखील या. दोन्ही टीमचे कॅप्टन. नवलाई देवी चषक 2024 पर्व आपण पाहत आहे. पर्व पहिल्या आणि पर्व पहिल्यामध्ये हे दर्जेदार धमाकेदार नीटनेटकं आणि प्रामाणिक आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. मान्यवर आपण या. निलेश साहेब यायचंय आपण आपल्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या. दोन्ही टीमला देखील लाख लाख शुभेच्छा आपण देणार आहोत. हेड आणि टेल असा कॉल असेल सडे कोण या टीमच्या कॅप्टनचा कॉल असेल. यस कुडपण टीमचा कॉल आहे आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम सडे कोण या टीमने. मान्यवरांना विनंती करेल आपण सन्मानानं आमच्या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय प्रथमतः विचारलेला डिसिजन काय असेल. गोलंदाजी. अगदी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. पर्व पहिल्या आणि या पर्व पहिल्यामध्ये फार चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. या आयोजनाविषयी काय म्हणाल. आउटफील्ड देखील फास्ट आहे आणि मैदान देखील फार चांगलं आहे. या मैदानाविषयी आणि आयोजनाविषयी काय म्हणाल. आयोजन खूप छान आहे. त्यांनी आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचं आभार. अगदी किती उत्सुकता होती या स्पर्धेसाठी. ही स्पर्धा खेळण्यासाठी किती आतुरतेने वाट पाहत होता. आतुरतेने म्हणजे काय सांगता येणार नाही. खूप छान वाटत. अगदी आपण टॉस हारला मॅच मात्र अजून हारला नाही. या टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता. गोलंदाजी. अगदी आता गोलंदाजी करण्याचा निर्णय असता. मनाविरुद्ध आता बॅटिंग वाटेला आली आहे. बॅटिंग करत असताना कोणत्या अशा फलंदाजावरती आपला जास्त विश्वास असेल आणि जास्तीत जास्त किती धावेचं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न असेल. विश्वास म्हणजे एक सत्यवान आहे, विवेक आहे, या दोघांवरती विश्वास आहे. जास्तीत जास्त 50 पर्यंत जायचा प्रयत्न करू. अगदी 50 अप करण्याचा आपला प्रयत्न असेल आणि आपल्याला देखील जास्त वेळ घेणार नाही. मॅचला देखील आपण सुरुवात करणार आहोत. मग अगदी या स्पर्धेविषयी काय म्हणाल आणि आयोजनाविषयी काय म्हणाल. आयोजन खूप छान आहे, स्पर्धा पण खूप छान आहे. नक्कीच देऊया दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अगदी पहिली मॅच आपण पाहत आहे. एका बाजूला उंबर कोंड हा संघ आणि दुसऱ्या बाजूला साई कामत्या संघ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत जॉईंट आहेत. अगदी टिटवाळा विभागाचा एक गोड आवाज व्हॉइस ऑफ टिटवाळा अर्थातच विश्वास केने सर. थँक्यू. श्रावण आणि मॅचला देखील होतोय सुरुवात. हॅलो शेक 1. हो फटका अतिशय सुरेख आणि चेंडूला फेकून दिला. सीमारे शापा बेगेट षटकार आणि बीमर देखील घोषित केला पंचांनी. आणि नो प्लस 6 धाबा अर्थातच या 7 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य देवात राजछत्रपती महाराजांना मानवंदना देऊन अशा या स्पर्धेला आपण करतोय सुरुवात. 43 धाब्यांची आवश्यकता असताना सलामीची पेर मात्र आतमध्ये अक्षताच्या सोबतीनं संदीपला पाहतोय. पहिला चेंडूवरती षटकार आलाय. षटकाराने आघात केलाय गोलंदाजा. हो पुनश्च इथे मात्र आडव्या बॅटने ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॉटम बॉल मध्ये संपर्क देखील झाला नाहीये. सुंदर अशी स्पर्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर अंतर्गत नवलाई देवी चषक.
नवनाथ बाबा ऐरे साहेबांचं देखील आगमन झालं आणि कार्याध्यक्ष आहेत ते या स्पर्धेच्या आणि लगेच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. सन्मान्य चंद्रकांत दादा देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आहेत आणि त्याचबरोबरीनं नक्कीच सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नक्कीच विद्यमान खजिनदार आमचे अमित दादा गाडगे देखील आहेत. त्यांनी देखील आमच्याशी संपर्क केला, आम्हाला या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं. त्यांचं देखील पुनश्च आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो, कारण की स्पर्धा म्हटली तर तिथे मात्र चांगला नक्कीच आयोजन देखील पाहायला मिळतो. आणि आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये आपण सुंदर अशी स्पर्धा मधाच्या आतमध्ये अनुभवतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मंगेशला आपण पाहतोय, कमबॅक केला त्याने देखील. पहिला चेंडू षटकारला, त्यानंतर मात्र कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. हो, पुनश्च चांगला चेंडू हाताळला, मोठा फटका मारण्याचा जरूर प्रयत्न होतो, परंतु मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेनं धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रामध्ये क्रिकेट आपण पाहतोय आणि आम्ही पुनश्च नक्कीच आमच्या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला शुभेच्छा देईन, कारण की त्यांनी आपल्या परिसरातील आपल्या खेळाडूंना एकत्रित आणण्याचं कार्य केलं. या चषकाच्या वतीनं क्रिकेट आणि क्रिकेटला या ठिकाणी मात्र प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिला. त्यांचं देखील पुनश्च हार्दिक स्वागत. आणि इथे मात्र बॅटची नरेश, फलंदाज बाद, लागणारा पहिला हादरा. फलंदाजी करत असताना अनिकेत भाऊ 11 उंबरकोड या संघाला माघारी परतावं लागेल. फलंदाज अक्षयला. अक्षय बॅक टू द पवेलियन. चांगली स्पर्धा आपण पाहतोय, सकाळचं सत्र आणि पहिली मॅच साई इंडियन्स कामते त्यांच्या अगेन्स्ट वर्गीय अनिकेत भाऊ 11 उंबरकोड या दोन दिग्गज संघादरम्यान. असं वाटलं होतं की क्रिकेटचा आता मात्र सोहळा संपत आला, परंतु पुनश्च आपण पाहतोय अतिशय मानाने आणि सन्मानाने स्पर्धा मधाच्या आतमध्ये रंगला. टेनिस क्रिकेटला आपण पाहिलं तर एक वेगळं वलन आलेलं आहे. ISPL अर्थातच इंडियन स्टेट प्रीमियर लीग देखील आपण पाहिले तर होणार आहे ना. आपल्या ठाणे जिल्ह्यातील अनेक दिग्गज संघ त्या ठिकाणी मात्र सोल्ड देखील झाल्यात. क्रिकेट म्हटलं तर नक्कीच या ठिकाणी मात्र आता व्यवसाय देखील होत आहे. नक्कीच एक सुवर्ण दिवस आलाय टेनिस क्रिकेट जगताला. केतन म्हात्रे आमचा नक्कीच 1 मॅन आर्मी, तब्बल नक्कीच 17.5 लाखाला त्याची देखील बोली लागली, तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. दादाजी कोंडदेव स्टेडियम दादर वरती नक्कीच ही स्पर्धा देखील आपण अनुभवत आहे. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा आदरा, फलंदाज बाद, प्रदीप 0 वरती, बॅक टू द पवेलियन. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजीची मी प्रशंसा करेल. पहिला चेंडू आपण पाहिला तर अवंतरच्या स्वरूपाने भीमर हाताळला, भीमर चेंडूवरती षटकार देखील आला. तदनंतर मात्र लगेचच कमबॅक केला आणि आता मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 9 धावा. 43 धावांचं लक्ष त्याचा पाठलाग करताना मधाच्या आतमध्ये संघ आपण पाहतो, अर्थातच उंबरकोड या संघाच्या माध्यमातून. आता मात्र नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की 2 फलंदाज आता मात्र स्वस्तात तंबूच्या आशाला परतलेत. नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती विष्णूला आपण पाहतोय. पॉवर प्लसचा मांडरी षटक हाताला जाता मधाच्या आतमध्ये मंगेशच्या माध्यमातून 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत तैनात केले गेलेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं नक्कीच एक क्षेत्ररक्षक डीप पॉइंटला आणि एक क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगॉनला तैनात केला गेला. थोडीशी वेगळी रणनीती आखली गेली. अनेकदा आपण पाहत असतो लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन या 2 नक्कीच मुख्य क्रीडांगणाच्या जागेवरती 2 क्षेत्ररक्षक तैनात असतात, परंतु आपण पाहिलं तर गोलंदाजांनी डीप पॉइंटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला. ती वेगळी रणनीती मधाच्या आतमध्ये जरूर आखली गेली आहे. गोलंदाज तयार. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. आउट स्विंग पाहायला मिळतं, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. आणि या ठिकाणी मात्र शेवट कोड केलाय डॉट चेंडूवरती. गोलंदाज मंगेशने पहिला चेंडूचा आणि पहिल्या षटकाचा खेळ देखील समाप्त होतो. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 9 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात उंबरकोड या संघाशी. चांगला खेळ साकारावा लागेल, कारण की एका बाजूने साई इंडियन्स कामते संघ देखील चांगला खेळ साकारतोय. आज स्पर्धा म्हटली की या विभागामध्ये अनेक दिग्गज संघ आपल्याला पाहायला मिळतील. पोळादपूर तालुक्यातील नामवंत खेळाडूंना या ठिकाणी मात्र एक सुवर्ण संधी असेल. आपल्या खेळाचं कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी असेल आणि नक्कीच चांगला खेळ देखील मधाच्या आतमध्ये दाखवला जाईल, यात मात्र शंका नाहीये. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र विशाल देखील सज्ज होतोय. आमचे मान्यवर देखील या मॅचचा आनंद घेतात, कारण की स्पर्धा देखील मानाची सन्मानाची, पोळादपूर तालुक्याचा मान उंचावेल अशी ही स्पर्धा. 9वी देवी चषक 2024 हे पर्व पहिला भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, जास्त वेळ घेऊ नका. आज एकंदरीत आपल्याला भरपूर सामने कव्हर करायचे, त्या अनुषंगाने आपल्याला नक्कीच ऑफिशियल कॉल असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल राटा मारतो विकेटना.
हो क्या बात आहे चेंडू पडला थोडासा खाली राहिला होता. स्विंग आणि मिस, डॉट बॉल पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडूवरती षटकार आला होता, असं वाटलं होतं की सामना लवकरच समाप्त होईल. तदनंतर मात्र गोलंदाज मंगेश आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना गोलंदाज विशाल देखील अप्रतिम गोलंदाजी करतोय. चांगला खेळ साकारावा लागेल उंबरकोट संघाला. हो हो पुनश्च बॅक टू बॅक दुसरा चेंडू होतोय निर्धाव. क्या बात आहे. वेग कमी आहे परंतु गोलंदाज अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. अतिशय 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. चांगला खेळ देखील साकारला जातोय. चांगले फटके मारावे लागतील या षटकामध्ये बॅटर्सला देखील. हो क्या बात आहे. पुनश्च बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता आणि पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. चांगली गोलंदाजी एकंदरीत या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जरूर 9 धावा आल्या होत्या परंतु या षटकामध्ये सुरुवातीचे 2 चेंडू निर्धाव आणि तिसऱ्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जात आहे. मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि आमच्या संबेत जोडल्या गेलेल्या मान्यवरांचा आणि क्रिकेट रसिकांचा पुनश्च हार्दिक स्वागत असेल. हो इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय आणि धावाच्या स्वरूपाने फलंदाज बाद माघारी परतावं लागेल. आता मात्र फलंदाज संदीप बॅक टू द पवेलियन. 43 धावांचं माफक असं लक्ष होतं. असं वाटलं होतं की धावा लगेचच चेस होतील परंतु ज्या पद्धतीने गोलंदाजी सुरू आहे मधाच्या आतमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली जात आहे. देसाईचं हे नक्कीच ऐतिहासिक क्रीडांगण आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती आपण ही सुंदर अशी स्पर्धा देखील पाहतोय. नवलाई देवी चषक आदिशक्ती जगदंब मातेच्या नावाने ही स्पर्धा. हो आडवा बॅटने ऑन साइडला देखना स्ट्रोक आहे. डीप विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. मिडल फक्त आणि फक्त एकच धाव. एकेका धावेसाठी आता मात्र मधाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. संघर्ष करावा लागेल या स्पर्धेमध्ये. आपल्या संघाचं आपल्या गावाचं नाव टिकवून ठेवायचं असेल तर इथे मात्र दोन्ही संघांना दोन्ही बाजूवरती संघर्ष करावा लागेल. चांगला खेळ मधाच्या आतमध्ये क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रावरती क्रिकेटच्या या पटलावरती हा क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. पुनश्च आडवा बॅटने ऑन साइडला चाकला फटका पाहायला मिळतो. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक बद्दा वेगाने आले. फेकी देखील चांगला आहे आणि इथे मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद माघारी परततोय. फलंदाज आयुष बॅक टू द पवेलियन. एकंदरीत मात्र नक्कीच ज्या ठिकाणी एकच धाव होती 2 धावा घेण्याचा मानस दर्शवला आणि या ठिकाणी मात्र थोडासा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल आयुष्या मनामध्ये कारण की इथे मात्र ही 2 धाव घेणं गरजेचं होतं का. स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मानस दर्शवला आणि आता मात्र तंबूच्या आशाला तो देखील परततोय. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये मंगेशला आपण पाहतोय. 6व्या क्रमांकावरती हा फलंदाज आला. 6व्या क्रमांकावरती मंगेशला आपण पाहतो. मधाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी त्याला देखील करावी लागेल. पोलादपूर तालुक्याची ही स्पर्धा अतिशय मानाची आणि सन्मानाची अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये नक्कीच या ठिकाणी मात्र हा खेळ देखील पाहायला मिळतोय. हो स्विंग या नामेस डॉट बॉल. सूरजला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. आता मात्र सामना थोडासा बॅकफुटला जाताना उंबरकोट संघ आपल्याला मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण की सुरुवात चांगली झाली होती परंतु येथून मात्र गोलंदाजी देखील कामते संघाने चांगले केले. मधाच्या आतमध्ये इरादे स्पष्ट केलेत. हो पुनश्च बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणू शकता. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहता पाहता 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती. 43 लक्षण त्याचा पाठलाग करताना मधाच्या आतमध्ये उंबरकोट संघाला आपण पाहतोय. चांगला खेळ साकारावा लागेल. इथून मात्र मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. हो इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॅटम बॉल मध्ये संपर्क फारसा होत नाहीये आणि थोडस क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून नक्की शॉट फाईन लेगला खराबी पाहायला मिळतात. तदबारा एक धाव धावफलकावरती लगेचच एकटवली जाते. एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. एक धावेसाठी मधाच्या आतमध्ये आता मात्र संघर्ष सुरू आहे. मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल कारण की 43 धाव्यांची आवश्यकता आणि उर्वरित 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 15. हो इथे मात्र बॅट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये कारण की बॉल येण्याच्या आधीच बॅट मारली होती
पण बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. एकंदरीत प्रशंसा करेन मी गोलंदाजांची, कारण की मंगेशने गोलंदाजी अप्रतिम केली, तदनंतर मात्र विशालने देखील चांगली गंबाजी केली आणि आता मात्र त्याच्या सोबतीनं सूरज देखील चांगली गोलंदाजी करतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला पिच केलं जातं आणि तिथून मात्र चेंडूला वळण देण्याचं कार्य गोलंदाज करतोय सूरज चव्हाणला आपण पाहतोय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि कंजूस गोलंदाजी मध्ये आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज तयार. हो, पुनश्च आडवा बाटण्या साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट, दुसऱ्या धावेचा पुनश्च मानस दर्शवला आणि थ्रो देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचा. फलंदाज आता देखील होईल बाद आणि माघारी परततोय फलंदाज मंगेश. हा दुसरा मॅच देखील आपण मधाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. सज्ज राहायचंय विश्वसम्राट कुडपण आणि त्यांच्या अगेन्स्ट कांगोरीगड युवा 11 साडे. दोन्ही संघांनी सज्ज राहा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देखील असतील. चांगला खेळ साकारणं गरजेचं होतं, परंतु इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 16 धावा पाहायला मिळतात. 43 धावेंचं लक्ष होतं आणि धावफलकावरती 16 पाहायला मिळाला. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेंची आवश्यकता असेल. 6 चेंडू मध्ये 27 धावेंची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती राहुलला आपण पाहतोय. सकाळच्या सदरामध्ये आपण पाहतो मित्रांनो, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत नवलाई कोतवाल कला व क्रीडा सामाजिक संस्था आयोजित नवलाई देवी चषक 2024 हे पर्व पहिला आणि पहिल्यामध्ये सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आपण विचार केला तर चांगला खेळ देखील साकारणं गरजेचं होतं एका बाजूने उंबरकोड या संघाला, परंतु गोलंदाजी चांगली राहिली कामते संघाची आणि आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का. 6 चेंडू विजयासाठी 27 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सागरला आपण पाहतोय. स्लॉगवरचं षटक भैरवीच्या षटकामध्ये गोलंदाज सागर होतोय सज्ज. शॉर्ट पिच चेंडू हाताला होता. आडव्या बॅटने साईडला मारण्याचा प्रयत्न झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ओहो, इथे मात्र जर चेंडूला गॅदर केलं असतं तर नक्कीच धोक्याची घंटा वाजली असती, कारण की नॉन स्ट्राईक एंडला पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या फलंदाज पोहोचले देखील नव्हते, परंतु इथे मात्र या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. उर्वरित 5 चेंडू विजयासाठी 25 धावेंची आवश्यकता. 5-25 समीकरण मधाच्या आतमध्ये गोलंदाज सागर चांगली गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑन पूल केलाय. उंची जास्त, लांबी देखील गाठेल का, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. माघारी परतावं लागेल आता मात्र फलंदाज विष्णूला. विष्णू बॅक टू द पवेलियन. चांगला खेळ साकारणं गरजेचं होतं, परंतु इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. असं वाटलं होतं या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळेल. प्रयत्न देखील चांगला केला होता विष्णूने, परंतु एलिमिनेशन नव्हतं. स्ट्रोक मध्ये ताकदीचा वापर करणं गरजेचं होता. क्षेत्ररक्षक त्या दिशेनं तैनात होता. अगदी आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाने अप्रतिम झेल स्वीकारला आणि फलंदाज आपण पाहिलं तर तंबूच्या आशाल देखील परतला. आता मात्र 8व्या क्रमांकावरती आर्यनला आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. 25 धावेंची अजूनही आवश्यकता. हो, फुल टॉस चेंडू. इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिला सीमा रेषा पार. 6 धावेंसाठी बिग हिट स्ट्रोक. षटकार आला आणि आता मात्र नक्कीच ज्या धावेंची ज्या फटक्यांची नितांत आवश्यकता होती तो फटका देखील मधाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की नक्कीच षटकार पाहायला मिळत नाहीये सकाळच्या सत्रामध्ये, परंतु इथे मात्र आर्यनने आल्या आल्या इथे मात्र बिग हिट केला. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुनश्च आडव्या बॅटने साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि तदवर ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय आणि आता मात्र नक्कीच औपचारिकता उरल्या या सामन्यामध्ये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण की अवघ्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगला खेळ साकारला आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच या दोन्ही संघाने चांगली सुरुवात केली. कामते संघाने त्यांच्या अगेन्स्ट उंबरकोड या संघाने देखील स्विंग अनामेस डॉट बॉल पुनश्च पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक देखील क्विक ऍक्शन घेताना पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षकाने देखील गोलंदाजांना चांगली साथ दिली आणि आता मात्र साई इंडियन्स कामते संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. हो, इथे मात्र पुनश्च स्विंग अनामेस डॉट बॉल आणि इथे मात्र सामना देखील संपलाय आणि सामना जिंकला अर्थातच अनिकेत भाऊ 11 उंबरकोड या संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल साई इंडियन्स कामते संघाचं हार्दिक आभार.
आणि विनंती असेल की नक्कीच जे संघ अशा दिवसामधील नक्कीच हार पत्करतील त्याने निराश होऊन जाऊ नका. चांगला खेळ पुढच्या स्पर्धेमध्ये आपण देखील कराल यात मात्र शंका नाहीये. आणि नक्कीच कर्णधाराने लगेचच या, कारण की दोन्ही संघांसाठी या ठिकाणी मात्र ट्रॉफीज देखील. दोन्ही संघांनी लाईन अप करा, शेक हँड करा, नंतरच हे मैदान सोडा, कारण की स्पर्धा देखील लाईव्ह आहे. आणि या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी अनेक क्रिकेट रसिक